तो दिवस स्वातंत्र्याचा नाही तर आंदोलनाचा दिवस। सर्वत्र 78वा स्वातंत्र्य दिवस साजरा होत असताना जिल्हाधिकारी व सदर बाजार पोलीस ठाण्याकडे आंदोलनाच्या परवानगीसाठी 80हून अधिक अर्ज आले होते असं बोलले जाते। मग तो दिवस स्वातंत्र्याचा नाही तर आंदोलनाचा दिवस होता असे पूनम गेटवर दिसून आले। सोलापूर पोलिसांच्या सहकार्याने आंदोलनासाठी जागा उपलब्ध झाल्याने पत्रकार शेख यांनी पूनम गेट समोर त्यांच्या आंदोलनास प्रारंभ केला आहे। शेख यांनी त्यांच्या मूलभूत मागण्यांसाठी सुरू केलेल्या धरणे आंदोलनास बसण्यासाठी जागेचा प्रश्न निकाली निघाला। शेख यांच्या मागण्या ठरलेल्या असून त्या जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवण्यात आल्या आहेत। माझ्या यूट्यूब चॅनलवर प्रकाशित झालेल्या पंचनामा या दीर्घ मालिकेची चौकशी होऊन दोषींना शासन झालं पाहिजे असेही सैफन शेख यांनी म्हटले आहे। नमस्कार, माझं नाव सैफन शेख। सर्वांना भारतीय स्वातंत्र्याच्या शुभेच्छा। आज स्वातंत्र्य दिनानिमित्त बेमुदत धरणे आंदोलन बसण्याची वेळ का आली आहे याचा एकमेव कारण म्हणजे प्रशासनाने दखल न घेतल्यामुळेच ही वेळ आलेली आहे। कारण मी मागील अनेक दिवसापासून पंचनामा या मतदाखाली 1 ते 40 मालिका सुरू केली होती। त्यावेळेस सोलापूर सिव्हिल सर्जन सुहास माने असतील, त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी प्रतिनियुक्तीवर आलेले राखी माने असतील, या संदर्भात ज्यावेळेस मी मालिका सुरू केली त्यावेळेस माझ्यावर राखी माने यांच्याकडून माझ्यावर हल्ला करण्यात आला व त्याच काही दिवसानंतर माझ्यावर 2 कोटी रुपयाचा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्याचबरोबर महानगरपालिका भूमी मालमत्ता या विभागात काही चिल्ड्रन पार्कसाठी आरक्षित असलेली जागा असेल किंवा सैद मस्जिदमध्ये अतिक्रमण करलेले काही लोकप्रतिनिधी आहेत, या संदर्भात आम्ही बातमी चालवल्यामुळे हे लोक देखील माझ्यावर खंडणीचं, विनयभंगाचं व असे अनेक गुन्हे माझ्यावर ह्या लोकांनी दाखल केले। दाखल करण्यामागचा ह्यांचा हेतू एवढाच आहे की मी माझी पत्रकारिता करत असताना, प्रामाणिक पारदर्शकपणे करत असताना त्यांना कुठल्याही आमिषाला बळी न पडल्यामुळेच माझ्यावर हल्ले, खोटे गुन्हे दाखल झाले आहे। प्रशासनाने सविस्तर चौकशी करून ह्या लोकांना म्हणजे शासन दरबारी मला बदनाम करण्याचं काम हे लोक करत आहेत। त्यासाठीच मी आज 78व्या स्वातंत्र्य दिन निमित्त मी उपोषणाला बसले आहे।